तुमच्याबरोबर एक मज्जा झाली आता. रोपवे बंद केलेत कारण आमच्या आता 200 पायऱ्या चढून झाल्या. आता अजून किती 300 चढायच्यात ना, अजून फक्त 600 चढायच्यात पायऱ्या. पण चढणार आहे मी नक्की, कारण मी इथे पहिल्यांदा चली आणि बघायचं. तो हाय गाईज, तर जसं तुम्हाला माहिती आपली केरला सिरीज चालू आहे. तर आज केरला सिरीजमध्ये मी गेली आहे जटायूवर सेंटर पाहण्यासाठी. तर जटायूवर सेंटर खूप असं हाईपचं म्हणेन मी, कारण जे बनवण्यासाठी 10 वर्ष लागली. सो इतका भव्य दिव्य स्टॅच्यू पाहिजे माझी खूप इच्छा होती आणि ती माझ्या विशलिस्टमध्ये होतं खूप दिवसापासून. सो तर ते फायनली आज झालेलं आहे. सो तर चला आपण जाऊया आणि मी तुम्हाला तिथलं जे मी पाहिलंय, जे मला खूप आवडलंय ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला, हे मूर्ती स्कल्पचर आणि ते आय थिंक वर्ल्ड्स फर्स्ट बर्ड स्कल्पचर आहे, खूप मोठं वालं. तर गाईज आमच्याबरोबर एक मज्जा झाली आता. रोपवे बंद केलेत कारण वाऱ्याचा प्रवाह खूप जास्त आहे आणि इथला एक नियम आहे, जर वारं वगैरे जास्त असेल ना तर रोपवे नाही काम करत इथे. तर आमचा रोपवेचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे आणि आम्ही आत्ता बाय रोड जात आहोत. चला, आय थिंक बहुतेक 800 पायऱ्या काहीतरी आहे तिथे, तर तेवढ्या चढायच्या आणि त्याच्यानंतर आहे जटायू अर्थ सेंटर. कुठे कुठे असा सपाट असा रोड आहे आणि इथून पुढे पायऱ्या आहेत. तर जटायू अर्थ सेंटर हे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत ओपन असतं. या वेळेमध्ये तुम्ही कधीही तिथे जाऊ शकता. तर तिथलं एंट्री तिकीट आहे 400 रुपये पर पर्सन. जर हॉलिडे असेल, असं कार्यक्रम वगैरे असेल तर तिथलं तिकीट आय थिंक 600 रुपये आहे पर पर्सन. सो ते मला थोडंसं जरा हाय प्राईस वाटलं. आमच्या आता 200 पाय चढून झाल्या. आता अजून किती 300 चढायच्यात ना, अजून फक्त 600 चढायच्यात पायऱ्या. तर इथे त्यांनी पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे, खायची पण व्यवस्था आहे आणि इथे भुयार टाईप बांधलेलं आहे. हे बांधलेलं आहे, आधीचं नाही आहे. तर इथे बसायचं वगैरे व्यवस्था आहे. पण मी सांगेन की पाणी नका पिऊ, प्यायचं असेल थोडंच प्या, कारण चढणं होतच नाही. कारण असं खूप एकतर वरचं खूप ऊन आहे इथे, प्रचंड इथे उन्हाळा आहे आणि घाम ते सगळं आहे. पण चढणार आहे मी नक्की, कारण मी इथे पहिल्यांदा चली आणि बघायचंय मला ते. जसं आम्ही वरती जात होतो ना तसं लिटरली मी ते माइलस्टोन मोजत होते, किती राहिलेत. कारण 800 पायऱ्या चढायच्या होत्या, त्यातल्या 200 चढल्या, 100 चढल्या, 300 चढल्या, असं करत करत थकत घाम पुसत. प्रचंड उन्हाळा आहे तिथे सध्या आणि पण तरी आजूबाजूचा परिसर वगैरे खूप छान होता तिथं. तर त्या ट्रेकचा आनंद घ्या, कारण तो निसर्ग आपल्याला सगळीकडे नाही पाहायला भेटत, ॲटलिस्ट कमीत कमी शहरांमध्ये तरी नाही. पण कारण खूप सुंदर त्यांनी ठेवलेलं आहे सगळं, स्वच्छता पण आहे, वॉशरूम्स वगैरे सगळं आहे तिथे व्यवस्थित. आणि जेव्हा आमच्या 100 पायऱ्या चढून झाल्या ना, 100 का 200 आय थिंक, लिटरली मी म्हटलं होतं की माझ्यानं होणारच नाही, कारण खरंच शक्य नव्हते. हिल्समध्ये तुम्ही नाही चढू शकत ट्रेक. ऐका, खरंच नाही चढू शकत. तुम्हाला जर माहिती असेल ना ट्रेक करायचं आणि जर तुम्ही हिल्स घालून जात असाल, तर मला माहिती नव्हतं. मला जर माहिती असतं तर मी नक्की माझे शूज घातले असते, पण मला माहिती नव्हतं, त्यामुळं नाही चढू शकत. मी लिटरली एक पायऱ्या अशी मोजत होते की कधी संपते, कधी येते. सो तिथे तुमचे पूर्ण हेल्थ चेकअप होतं सगळं. तुम्हाला जर कोणता रोग वगैरे असेल तर तो खूप अंतर होत होते, कारण ते जर एखाद्यानं दिवसातून एकदा दोनदा चढलं ना त्याचं काहीच राहत नाही, पूर्णपणे मस्त होतं त्याचं सगळं. तर तुम्ही नक्की जा, तुम्ही तुमचं हेल्थ चेकअप करायला जटायूवर सेंटरला बाय ट्रेक जा, रोपवे न घेता. तेव्हा खरंच असतं ते सगळं. आणि तेव्हा असं तिथे लोक म्हणत होते की जे रोपवेनं जात आहेत ना त्यांच्यावरती रामांची कृपा नाही होणार आणि जे लोक हे ट्रेक न जात आहेत चढत त्यांना सीताराम खूप असा आशीर्वाद वगैरे देतात, असं ते म्हणत होते, मोटिवेट करण्यासाठी चालायला.
गाईज आमच्या 150 पायऱ्या फक्त राहिल्या. आम्ही तेवढा डोंगर चढून तुम्हाला माझ्याकडे बघून कळत असेल. प्रचंड घाम आलाय, खूप थकली आहे. आणि इथं वरती आहे जटायू सेंटर. खूप जवळ आलोय पण फायनली चढलोय. आणखीन थोडा रस्ता. चला. वरती पोहोचलो. वरी गेला मी मस्त थंडगार सरबत पिलं, कारण पाणी मी खरंच पाणी नाही पिलं, कारण पाणी जर पिलं असतं ना तर शक्यच नव्हतं चढणं. कारण तिकडे मागे हे पण आहे. हाय गाईज, सो फायनली आपण चढून आलोय पर्वतच आहे, एक ट्रेक टाईपच आहे. तर इथे वाऱ्याचा प्रवाह जसा असेल तसं इथे रोपवे काम करतं. तर तुम्ही रोपवेच्या भरोशावर तिथे येऊ नका. इथे तुमची हेल्थ पूर्णपणे टेस्ट केली जाते, कारण हा पूर्ण ट्रेक आहे. 800 पायऱ्या आहेत जर तुम्हाला चढाव्याच लागतील, जर तुम्हाला हा व्ह्यू बघायचा असेल. आणि खरंच तो ट्रेक खरंच वर्थ इट आहे, कारण दिस इज वर्थ इट. हे आहे जटायूचं शिल्प, जे बनवायला त्यांना 10 वर्ष लागले होते. सो ते फायनली आता तयार झाले आणि पर्यटकांसाठी ते ओपन झालेलं आहे. पूर्णपणे जिकडे आपण बघू तिकडे पूर्णपणे डोंगर रांगा आहेत आणि सगळीकडे जंगल आहे. त्यामुळे याचे 360 व्ह्यू जो आहे तो पूर्ण हा एक पूर्ण याच्यावरती पर्वतावरतीच बनवलेला आहे. आणि आजूबाजूला पण पूर्ण जंगल आणि पूर्ण पर्वत आहेत. हे इतकं मोठं प्रचंड शिल्प आहे की याची लांबी 200 फूट आहे, रुंदी 150 फूट आहे आणि याची उंची 70 फूट आहे. सो तर तुम्ही याची कल्पना करतच असाल. तर चला आपण पुढे जाऊया. रामांचं मंदिर पण आहे, तर खूप सुंदर मंदिर आहे. पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते त्यांनी बंद केलं होतं. आय डोंट नो काय रिझन होतं, त्यामुळे तिथलं शूटिंग नाही घेऊ शकले मी. आता तिथे म्युझियम पण करणार आहेत बाय द वे. पूर्ण सगळं रामायणातल्या गोष्टी वगैरे दाखवणार आहेत. ते बनवायला काय काय लागलं, कसं कसं सगळं त्यांनी केलं, त्याची पूर्ण डिटेल त्यांनी त्या म्युझियममध्ये ठेवणार आहेत. सो तर तुम्ही जर प्लॅन करत असाल जटायू अर्थ सेंटरला स्पेशली भेट देण्यासाठी, तर प्लीज थोडं काही महिने थांबा. तर ते तयारच होणार आहे, त्यानंतर तुम्ही जा आणि भेट द्या, कारण पूर्ण सगळं तिथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पूर्ण व्ह्यू आहे तिथे आणि खूप छान वाटतं तिथे. मला असं वाटतं की म्हणजे आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो, त्यामुळे मला एक फील झालं की आय थिंक पावसाळ्यात जर आम्ही गेलो असतो ना, तिथे आणखीन छान फोटोज वगैरे आले असते. एक तर उन्हामुळे थोडंसं मला इनकन्व्हिनियंट वाटलं तिथे. बाकीची व्यवस्था तिथं खूप छान आहे, खाण्याची पिण्याची, वॉशरूम वगैरे सगळे खूप छान आहेत, खूप स्वच्छ आहेत. नंतर मग आम्ही सगळं फिरून पाहत होतो. तर असं खरंच कधी असं मन माझं तर थोडंसं असं भरूनच आलं, कारण खरंच आपण जे पुस्तकांमध्ये ऐकतो, गोष्टींमध्ये ऐकतो, ते जेव्हा असं रिअलमध्ये पाहायला भेटतं ना, तेव्हा खरंच असं खूप असं मन भरून आल्यासारखं. तुम्हाला पण असं होतं का? कारण एकतर खरंच ती किती महान त्याग होता जटायूंचा. त्यांनी जेव्हा रावणाने सीतामातेला खरंच असं अपहरण केलं होतं त्यांचं, तेव्हा त्यांनी लिटरली त्यांना वाचवण्यासाठी स्वतःचा एक पंख म्हणजे स्वतःचा जीव गमावला होता. हे खरंच खूप असं मनाला असं हे करून जाणारी गोष्ट आहे.
गाईज अशा पद्धतीने आपली जटायूवर सेंटरची ही ट्रिप, हा ट्रेक पूर्ण झालेला आहे. आम्ही आता खाली जायलेलो आहेत. वरती म्हणलं तर पक्षीशिल्प आहे आणि तिथे पाण्याची वगैरे लिंबू सरबतची वगैरे सोय आहे आणि ट्रेकच्या मध्ये पण पाण्याच्या वगैरे सोयी आहेत. तर तुम्ही येऊ शकता. पण जे रोपवेच्या विचाराने येत असतील ना तर ते मी त्यांना सजेस्ट करेन की नका येऊ. ज्यांची खरंच हेल्थ चांगली आहे, जे ट्रेक करू शकतात अशा लोकांना इथं खूप आहे ट्रेकिंगचं ॲडव्हेंचर. तर मी म्हणेन तर पण सगळ्यांना एक सांगेन की लाईफमध्ये एकदा इथे येऊन एकदा नक्की भेट द्या, कारण वर्थ इट आहे सगळं. मला येताना खूप त्रास झाला, पण आता इतकं छान वाटतं इथला आजूबाजूचा परिसर, हा डोंगर रांगा वगैरे सगळं बघून जस्ट वर्थ इट. सो आजचा हा व्लॉग आपण इथेच संपूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर स्टे ट्यून. अजून याच्यापेक्षाही जास्त ॲडव्हेंचरस, आनंद, खूप अशा छान छान गोष्टी येणार आहेत आपल्या व्लॉगमध्ये. सो चलो बाय.